मंडळी नमस्कार, मी दिनराज वाघमारे. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या संपूर्ण जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वारं अतिशय जोरात वाहू लागलेलं आहे आणि या निवडणुका अतिशय टप्प्यात आलेल्या आहेत. विविध भागामधून अनेक पक्षांचे नेते आणि इच्छुक उमेदवार यांनी निवडणुकीसाठी आपल्या बाह्या सरसवलेल्या आहेत आणि निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची जय्यत तयारी केलेली आहे. तर अनेक भागातल्या विविध पक्षांच्या नेत्याशी आपण त्या भागामध्ये जाऊन चर्चा करत आहोत आणि त्या भागातला कौल कसा आहे आणि त्यांची भविष्यातील राजकारणाची पॉलिसी कशी आहे, तर या संदर्भात चर्चा आपण करत आहोत. मी आता आहे जत तालुक्यातील संक या अतिशय संवेदनशील असणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर आढावा पाहिला तर या मतदारसंघामधून की जिल्ह्याला बसवराज काका पाटील यांच्यासारखे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे झालेले आहे असे नेते दिलेले आहेत. जत पंचायत समितीला आर के पाटील सरांच्या रूपानं एक सभापती दिलेले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या सुजाता पाटील मॅडम या सुद्धा सभापती झालेल्या आहेत. तर असा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा मतदारसंघ आहे आणि या संवेदनशील मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहेत म्हणजे त्यांच्या कुटुंबातला उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत असे आमचे एक अतिशय तरुण मित्र आहेत, जे युवा उद्योजक आहेत. कृषी क्षेत्रामध्ये गेले 12 ते 15 वर्षापासून ते स्वतः कार्यरत आहेत. असे विजय बागेळे आपल्यासोबत आहेत. तर सुरुवातीला माझा नमस्कार. नमस्कार सर. सुरुवातीला माझा आपल्याला प्रश्न असा आहे की सुरुवातीला तुमची ओळख एक विजय बागेळे पाटील, तर ही तुमची स्वतःची ओळख म्हणजे तुमचं शिक्षण कसं काय झालं आणि सध्या तुमचा काय व्यवसाय उद्योग काय सुरू आहे, तर हे थोडं सांगा. ओके सर. सर नमस्कार, माझं नाव विजय अंबुराय बागेळे पाटील. मी राहणार संक, तालुका जत, जिल्हा सांगली. मी मूलतः शिक्षण पूर्ण मराठीमधून घेतलेलं आहे. इथंच जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण संपलेलं. नंतर आपण बसवराज काका पाटील यांच्या म्हणजे राजाराम बापू पाटील कॉलेज ह्याच्यामध्ये मी पूर्ण शिक्षण घेतलेलं 12वी पर्यंत. नंतर मी डिग्री आपलं परभणीमध्ये MKV परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठमधून मी कृषी पदवीधर म्हणून मी 2012 साली मी माझं कृषी पदवीधर मी संपलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी परत आपलं सिम्बोसिस पुणे मध्ये मी माझं MBA मार्केटिंगमध्ये मी पूर्ण केलेलं आहे. आणि नंतर मी मार्केटिंगला म्हणून कर्नाटकमध्ये मी एंट्री घेतलो. तसं MNC कंपनीमध्ये मी जॉब वगैरे करत पूर्ण 12 वर्ष मी त्या कंपनी 12 ते 15 वर्षपर्यंत मी काम केलेलं आहे. ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे. ग्राउंड लेवल परंतु अप टू स्टेट लेवलला स्टेट हेड मॅनेजरपर्यंत मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर स्वतःच माझं मी गेल्या वर्षी एक VB ॲग्रीटेक या नावानं एक कंपनी चालू केलेलं आहे PGR मध्ये. आणि नंतरनं 1-2 दुकानं आहेत माझे सध्या. एक बिजापूरला बागेली एंटरप्राइजेस म्हणून आहे आणि संकमध्ये आपलं विजय ॲग्रो सेल्स या नावानं रूपांतरण आपलं काम चालू आहे. आणि मी एक शेतकरी कुटुंबातला एक अगदी साधारण कुटुंबामधला एक मी म्हणजे एक नेता आहे. मला काय असं पार्श्वभूमी मोठी नाही पण आमच्या खानदान मोठा आहे. आपला बागेळी हे परिवार आहे. हे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या संकमध्ये आपण राहतो इथं. आणि बागेळी कुटुंबाची दुसरी राजकीय पार्श्वभूमी जर सांगायचं झालं तर मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ते इथले जे प्रस्थापित नेते आहेत तर ह्या सगळ्या नेत्यांच्या याच्यावरती मात देऊन आपल्या बागेळे मॅडम गेल्या वेळी जिल्हा परिषदच्या सदस्य झाल्या. तर एका बाजूला की बसवराज काका पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते होते, तर दुसऱ्या बाजूला अगदी नवीन नाव होतं बागेळे मॅडम यांचं, नवीन नाव होतं या राजकारणामध्ये. तर नेमकं म्हणजे हा नेमका प्रभाव कसा काय तुम्ही पडला त्यावेळी? म्हणजे कसं आहे बघा काका, सर म्हणजे कसं आहे आपलं पहिल्यापासून आमचे काका वगैरे ह्या राजकारणामध्ये जरा होते त्यांनी. आणि त्यांच्या डोक्यामध्ये आलं की बाबा गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांचे निर्धार घेतले. आणि पहिला दोघांचं पण आपण त्यांनी डिस्कशन केलो आणि करून आम्ही सांगलीमध्ये एक आपल्या सर्किट हाऊसमध्ये मीटिंग आपण एक 2-3 मिळून मीटिंग घेतलो. मीटिंग घेऊन आम्ही हे डोक्यात घेतलं की ह्यावेळेस काहीतरी करायचं आणि आपण सत्ता घेऊन यायचं हे निर्धार पक्का केला. आणि आपल्या गावामध्ये भरपूर आमचे रिलेशनमध्ये आमचेच आहेत लोक, म्हणजे लिंगायत कास्ट जे आहे आपलंच आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्राधान्य असं दिला की
काही लोकांना जे पाहिजे होतं त्यावेळेस काय पाहिजे होतं, फक्त पाणी पाहिजे होतं आपल्या गावातील लोकांना. आणि गावात इतकं दयनीय स्थिती होती की म्हणजे 20 दिवसाला 25 दिवसाला पाणी येत होतं गावात. अरे. पिण्यासाठी म्हणा, वापरण्यासाठी म्हणा, हे हम्म, गावातली पूर्ण डिपेंड अपॉन त्या नळाच्या पाण्यावरती होतं. आणि गावातील लोकांना जर पण असं वाटलं होतं की काहीतरी एक नवीन चेंज पाहिजे, आणि गावातील लोकांनी पण ते डोक्यात घेतलं आणि आम्ही पण त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं. आणि काही लोकांना आम्ही काय केलेलं आहे, लमाण तांडा म्हणा, अवश्य उद्योग सांगतो मी, आणि आपल्या संघमध्ये समाधी आहेत म्हणजे धन करतात तिथं म्हणा, हम्म, आणि 2-3 ठिकाणी आम्ही बोर मारून दिलेला आहे. हम्म. आणि असं इलेक्शन व्हायच्या अगोदर आपण रिझल्ट दिलेला आहे त्यांना. बरोबर. मग ते सगळं रिझल्ट बघून लोक म्हणजे की हम्म. बाबा हे करणारे हुतखोरे म्हणजे हे आहेत, हम्म, हम्म, हम्म. लोक आहेत, त्यांना आपण सपोर्ट दिला तर काहीतरी करतील आमच्यासाठी, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये करून दाखवलो आणि आपण निवडून पण आलेलो आहे. हम्म. आणि एकच नाही, पूर्णच्या पूर्ण जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत आणि सोसायटी हे तिन्ही सत्ता आपण फडकवलं त्यावेळेस. आणि फडकून आपण जे काही आपण त्यांना दाखवायचं होतं आपलं ताकद बागळींचं, ते दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांनी पण त्याला आस्केप केलेलं आहे. आणि ते सध्या पण आपल्यासोबत आहेतच, असं काय आपलं हे नाहीये म्हणजे राजकीय वैर म्हणा, हे म्हणा, आपलं काय नाहीये. आम्ही सगळ्यांनी मिसळून आहोत आपण काय सध्या. आणि गावामध्ये सध्या पण अजून पण सुद्धा आम्ही ते काम करणार आहोत की पुढचं जिल्हा परिषद जे तुम्ही आलेलं आहे त्याच्यावर पण आपण काम करणार आहोत. तर आता आपण की जनसुराज्य पक्षात म्हणजे आमदार विनय कोरे सावकर यांच्यासोबत आपण आलेला आहात. तर गेल्या वेळी आपण बीजेपी प्रत्यक्ष बीजेपी मध्ये होता. तर आता हे कसं काय, म्हणजे आपण जनसुराज्यकडून स्वतंत्रपणे लढवू इच्छित आहे की कसं बीजेपीच्या सोबत जाण्याची इच्छा आहे? बघा आता कसं आहे, आता तरी आमचं जे प्लॅनिंग चालू आहे ते सध्या जनसुराज्य पक्षासोबत चालू आहे. जर महायुतीने जर ठरवलं की बाबा नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून आपण एकच जिल्हा परिषदचं सीट आपण संकला देऊया, ज्याच्यामध्ये म्हणा भाजप म्हणा, अजित पवार गट म्हणा, शिवसेना म्हणा आणि आपला जनसुराज्य पक्ष म्हणा, त्या चौघापैकी एक सीट जर दिला तर आम्ही सर्वोत्तम म्हणजे उत्कृष्ट हे आहे म्हणून समजतो आपण, कॅन्डिडेट म्हणून. मग त्याच्यामध्ये आमचं इच्छुक आहे. मग दुसरे कोण इच्छुक असेल त्यांनी पण सुचवतील, त्यांनी पण त्यांच्या प्रकारे. मग आता कसं की जिल्हा परिषदेचं जे हे आहे तर सर्वसाधारण महिलेसाठी हे जागा reservation ओपन आहे. आहे सध्या. तर तुम्ही तुमच्या कुटुंबातले आता कुणाला उतरवायचे तुमची इच्छा आमच्या आहे? आईला आम्ही ह्याच्यामध्ये उतरण्याचं म्हणून प्लॅनिंग केलेलं आहे. आपल्या त्यांचं- आईचं हा, मातोश्रीचं नाव नाव आहे ललिता अंबुराय बागेळे आहे. ललिता अंबुराया बागेळे या विजयराव यांच्या मातोश्री आहेत. आणि आईंना ते या जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी उतरायची त्यांची इच्छा आहे. हो दादा, आता आम्ही कसं आहे, पहिला वेगळा होता, आता काळ वेगळा आहे. आता आम्ही कोणासोबत असं म्हणत नाही की बाबा काका हे केले, आजोबा ते केले, म्हणजे मी बरोबर. पाठीमागचं पार्श्वभूमी सांगतो, उपाध्यक्ष आणि पंचायत सभापती त्यांचं सांगतो. आता सगळेजण मिळून करायचं हे काम. मग सगळेजण मिळून जर केलो आपण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो. आणि त्यासाठी प्लॅन करावा सगळ्यांनी. आता मी सुचवलं आहे, तुम्ही पण आम्हाला सुचवा काय तुमचं ते. मी आमच्या या पंचकृषीतील लोकांना म्हणा, आपल्या थोर व्यक्तींना म्हणा, राजकीय नेत्यांना म्हणा, सगळ्यांना मी सांगतो. आणि आमचं तर ठाम आहे की आम्ही जिल्हा परिषद निवडायचं म्हणून. फर्स्ट प्राधान्य आपलं आहे ते जनसुराज्य शक्तीकडे आहे. जर आमदार साहेबांनी म्हटलं नाही, तुम्ही जर महायुतीने जे निर्णय घेतले त्याच्या निर्णयावर तुम्ही जर कमळावर लढत असेल तर कमळ दिलं तर कमळावर लढवू आपण, असं आमची तयारी आहे. जनतेसाठी आणखीन काय तुमचा अजेंडा असू शकतो, म्हणजे काय आपल्याला भविष्यात या भागामध्ये करता येण्यासारखं आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून? बघा सर, सर्वात जे काही मोठे काम आहेत, म्हणजे आता सध्या तरी थेट जिल्हा परिषद म्हणून सँक्शन होऊन थेट ग्रामपंचायतीला काम यायला लागलं. कुठलं पण काम असू द्या, वर्ग ते ग्रामपंचायतीला व्हायला लागल्यात. जे काही असेल आपलं म्हणा, प्यायचे पाणी म्हणा, रोड म्हणा, रस्ते म्हणा, गावातील गटारी म्हणा वगैरे सुधारे म्हणा, गावातील लोकांना सोयी सुविधा म्हणा, काय असेल ते, हे आपण प्राधान्य प्रथमता देणार आहे. आणि सेकंड प्राधान्य आहे ते शिक्षण म्हणा, चांगल्या कॉलेजेस म्हणा. आपल्या इकडं जवळपास सध्या आता आपल्या गावामध्ये फार्मसीचं पण कॉलेज चालू आहे त्यांच्या आर के पाटील कॉलेजमध्ये. मोठमोठे शिक्षण वगैरे त्यांनी आणलं तर आपल्याला चांगलं होईल, त्याच्याकडे पण आपण लक्ष घालूया असं आपलं हे आहे. आणि BSc अग्री पण आम्ही केलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी एखादी आपल्या जत तालुक्याच्या लेवलला इथं जमीन पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे इथं. शेतकरी आता इकडे पाणी बऱ्यापैकी पाणी आता यायला लागलं, विस्तारित योजना पण येते.
कृषी बरेच तुमचं जे क्षेत्र जे कृषीशी निगडीत आहे हो हो आणि आपलं सगळ्यांचंच म्हणजे आपलं जीवन हे कृषीवरती आधारित आहे. हो मी तर शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येणार सर काय भविष्यात या भागात? बघा सर, सध्या तरी मी एक कृषी पदवीधर आहे आणि मी 12 वर्ष झालो ह्याच फील्डमध्ये काम करतोय आणि मोठमोठ्या कंपनीमध्ये पण मी काम केलेलं आहे, MNC मध्ये पण काम केलेलं आहे. आता माझी स्वतःची एक फिबी ॲग्रीटेक म्हणून कंपनी मी स्वरूपात आणलेली आहे गेल्या वर्षापासून. आणि ते कंपनीमधून मी सगळ्या जनतेला म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना द्राक्षावरती चांगल्या जोमात आपलं काम चालू आहे सध्या. बरं. ह्या गावामध्ये म्हणा, आपल्या आजूबाजूच्या बरोबर. परिसरामध्ये म्हणा, हं. कर्नाटकमध्ये म्हणा. हं. तर माझे प्राधान्य आहे की शेतकऱ्याला चांगलं मटेरियल भेटला पाहिजे, क्वालिटी मटेरियल भेटला पाहिजे आणि बरं. त्यांनी चांगलं उत्पादन घ्यायला पाहिजे. बरं. आणि पाण्याशी निगडीत म्हटलं तर तुम्ही शब्द बोलला की म्हैसाळ योजनेच्या टप्प्याचं जे पाणी आहे जे अजून अपूर्णच आहे, आपल्याला अजून भेटलंच नाही असं मी खंत व्यक्त करतो इथं. बरोबर. आणि सर्व नेत्यांनी आता जे काही आता चालू आमदार आहेत, निवडून आले आहेत, त्यांनी शब्द दिलेला आहे की आपण पाणी मिळवून देऊया, म्हैसाळच्या टप्प्याचे पाणी आपण आणून देऊया. मग त्यांना आपण जरा प्रयत्न करून त्यांना पण बोलूया की पाणी आणून द्या आमच्या संकला म्हणा, जतला म्हणा. जतच्या पूर्व भागातील किती गाव आहेत, 65 गावांना अजून पाणी भेटलेलं नाही. या 65 गावांना पाणी भेटावं म्हणून आमचा पण एक पुढाकार असणार आहे याच्यामध्ये, असं मी हे बोलतो. हा, माझं सांगायचं एवढंच हेतू आहे की बीजेपी कडून पहिलं प्राधान्य असेल तर आम्ही सुद्धा तयार आहोत, इच्छुक आहोत, आम्ही काय नाही म्हणत नाही. आणि सेकंडरी जे आपला पक्ष सांगेल, जनसुराज्य सध्या पक्ष, आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतोय सध्या, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की आपण महायुती जे निर्णय घेईल त्या निर्णयाकडे आपण पण लक्ष घालूया आणि आपण मागणी करूया म्हणलेलं आहे. आता मी आपले डॉक्टर विनय कोरे साहेब आमदार यांच्यासोबत पण डिस्कस केलेलं आहे आणि आपले समीरदादा कदम प्रदेशाध्यक्ष त्यांच्यासोबत पण केलेलं आहे. आपले मित्र जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांच्याकडे पण मी डिस्कशन केलेलं आहे की ह्या आपलं जिल्हा परिषद जे संघ आहे हे जनसुराचं बालेकिल्ला असल्यासारखं आहे. मग ते बालेकिल्ल्यासाठी तुम्ही पण एकदा बघून घ्या, म्हणजे लक्ष घातलं तर काम होईल असं मी म्हटलं होतं त्यांना. त्यांनी पण हो म्हटलेलं आहे आणि 2-3 मीटिंग पण झालेल्या आहेत, आपण जाऊन आलेलो आहे. आणि फक्त एवढंच आहे की निर्णय फक्त आता महायुतीवरती थांबून आहे. मग जे काही पक्ष डिस्कशन करेल आणि ज्याच्यामधलं कुठलं तरी एखादी डिसिजन झालं तर त्या डिसिजनसाठी आपण होकार आहोत. आणि भाजपनं पण विचार करावा आणि जनसुराज्यानं पण विचार करावा आणि चांगल्या कॅन्डिडेटला, कारण का आता सध्या लास्ट टाइमला आम्हीच होतो, बागडे आपले काकूच होते. मग दिला तर आपल्याला परत एकदा चांगला चान्स भेटेल आणि चांगलं काम होईल. आणि जे काही काम नाही झालं असेल ते पण आपण काम करून घेऊया. होत असतात, माणूस असल्यामुळे चुका होत असतात. काम झालं ना झालं ते आपण काय बघण्यापेक्षा पुढचं काम काय होईल आणि पुढची काय दिशा आखेल त्याच्याकडे जर लक्ष द्या आणि गाव लोकांनी आपल्याला. तर हे होते आपल्यासोबत विजय बागेळे पाटील, संक जिल्हा परिषद मतदारसंघातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मातोश्री या सर्वसाधारण महिला जागेसाठी इच्छुक आहेत आणि जनसुराज्य पक्षामध्ये ते सध्या कार्यरत असल्यामुळं त्यांनी त्यांच्या पक्षाकडं उमेदवारी मागितली आहे. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आणि एक प्रबळ दावेदार म्हणून आपण त्यांच्याकडं पाहत आहोत.